नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण मसालेदार व चमचमीत अशी कारल्याची भाजी बनवणार आहोत। या पद्धतीने जर भाजी बनवली तर ती कधीच कडू होणार नाही आणि तुमची मुलं देखील ही भाजी खूप आवडीने खातील। कारले न खाणारे देखील ही भाजी आवडीने खातील। मी इथे कारले घेतलेले आहेत आणि 2 टोमॅटो घेतलेले आहेत। कारले इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि उभे चिरून पण घेतलेले आहेत। आता यामध्ये आपल्याला मीठ भरायचं आहे कारल्यामध्ये। तुम्हाला जर हवा असेल तर कारल्याच्या आतमधल्या बिया पण काढू शकता। इथे मी बिया काढलेल्या आहेत 2 कारल्यामधल्या, कारण की बिया थोड्याशा जास्त जरगट होत्या म्हणून मी काढल्या। आता ही कारले आपल्याला शिजायला ठेवायचे आहे। पाणी न घालताच मी शिजवणार आहे। यामध्ये अर्धा लिंबू पण पिळणार आहे। तुम्हाला हवं असेल तर कारल्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकूनही शिजवू शकता। मी मात्र झाकणामध्येच पाणी टाकणार आहे। झाकणात पाणी टाकल्यामुळे आपलं कारलं खालून अजिबात चिटकणार नाही किंवा जळणार पण नाही। कारलं शिजेपर्यंत आपण इथे मसाला भाजून घेऊया। मी पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि इथे मी काळे मिरे 5-6 घेतलेले आहेत आणि एक छोटी इलायची घेतलेली आहे। छोटं तेजपत्ता घेतलेला आहे थोडासा आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा पण घेतलेला आहे। हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे। यामध्ये आता अर्धी वाटी खोबऱ्याचा किस पण घालणार आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। येथे मी अर्धा चमच जिरं घातलेले आहेत आणि 1 चमच धने पावडर पण घातलेला आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आपलं खोबरं पण चांगलं भाजून झालेलं आहे इथे। चला तर आपण काढून घेऊया। येथे मी 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। कांदे पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत। थोडं तेल घातलेलं आहे कांदे भाजण्यासाठी। गोल्डन ब्राउन होईपर्यंत कांदे भाजायचे आहेत आपल्याला। इथे मी 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घातलेलं आहे। कांदा पण चांगला भाजून झालेला आहे आपला। अजून 2-3 मिनिटं भाजून घेऊया आपण कांद्याला, लगेच काढून घेऊया। आता इथं आपला कांदा पण भाजून झालेला आहे। सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। चला तर आपले कारले शिजले का पाहूया आपण। आपले कारले मस्त असे छान शिजलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। कारले पण तुटते आपले। पॅनमध्ये थोडं तेल घालून मी कारले भाजून घेणार आहे। 2-3 मिनिटं चांगले भाजून घ्यायचे आहे आपल्याला कारले यामध्ये। इथे पाहू शकता आपले कारले चांगले फ्राय झालेले आहेत। तुम्हाला जर आवडत असतील तर असे कारलेही तुम्ही खाऊ शकता पोळी बरोबर किंवा भाकरी बरोबर। असे कारले पण खूप छान लागतात।
आता पॅनमध्ये मी 2 पळ्या तेल घालणार आहे. तेल आपल्याला खूप गरम करायचं नाही. इथे सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये 1.5 चमच लाल मिर्च पावडर घालायची आहे. आणि अर्धा चमच हळद पण घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. मसाला पण घालणार आहे, आपलं मसाल्याचं वाटण. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. मसाल्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला. यामध्ये टोमॅटो पण घातलेला आहे. अर्धा चमच मीठ घालणार आहे. टोमॅटो लगेच शिजले जाईल मिठामुळे आपला. आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. इथे आपला मसाला चांगला भाजलेला आहे. तेल पण सुटलेले आहे आपल्या मसाल्याला. यामध्ये थोडं गूळ पण घालणार आहे. गुळामुळे आपल्या भाजीचा कडूपणा कमी होईल आणि भाजीला चव पण वाढेल. येथे मी कारले घालणार आहे यामध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपले कारले आधीच शिजलेले आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारले शिजवायला. फक्त 4 ते 5 मिनिटं लागतील. कोथिंबीर घालत आहे थोडीशी. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाणीही घालू शकता या भाजीमध्ये, पातळ हवी असेल तर. 5 मिनिटं शिजवून घेऊया आपण. इथे आपली भाजी मस्त अशी छान झालेली आहे. तेल पण सुटलेले भाजीला आपल्या. चवीनुसार थोडेसे मीठ पण घालत आहे. कारलं खाणे हे अतिशय औषधी आहे. कारलं खाणं हे आपल्या तब्येतीच्या दृष्टीने आवश्यक आहे. तेव्हा कारल्याची भाजी नेहमी खाण्यामध्ये आलीच पाहिजे आपल्या. भरपूर अशी कोथिंबीर पण घालणार आहे यामध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारल्याची भाजी ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबरही खाऊ शकता. फार छान लागते. एकदा नक्की करून बघा अशी भाजी. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप